बीडच्या मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड फरार आहे। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे, तर सीआयडीकडून वाल्मिक कराडाच्या पत्नीसह बॉडीगार्डची कसून चौकशी होते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही या प्रकरणी चौकशी होत आहे। आणि बातमी आहे अब्जावधींच्या घोटाळ्याच्या आरोपाची। महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात अब्जावधींचा घोटाळा झाला असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला। आमदार धस यांच्या आरोपानं खळबळ माजली। टेंभुर्णीत एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचं ट्रान्झॅक्शन झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला। या प्रकरणाची मलेशियामध्ये लिंक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे सुरेश धस यांचा निशाणा कुणावर आहे हा प्रश्न चर्चेत आलाय। चांगलं काम करणारे अधिकारी बाहेर काढले आणि निष्क्रिय अधिकारी आणले असंही धस म्हणाले। हे आरोप करताना सुरेश धस यांनी पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले। मुख्य म्हणजे बीड जिल्ह्यातील आका या घोटाळ्यामागे असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता केला। महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी। या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय। 9 अब्ज। आता तुम्ही म्हणता 100 कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे। तर 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सनवरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे याचं उत्तर तुम्हीच द्या। एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे 2 अधिकारी होते। मी काय नावं इथं सांगू शकत नाही। मी SP साहेबांना ते नावं सांगितली की ह्या 2 लोकांचे हे एवढं मोठं घबाडाचं एका व्यक्तीवरच्या नावावरती 9 अब्ज म्हणल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत। म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिले, त्यांना सहकार्य करणं, काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट। अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत। अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं। कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसं आका आहे, आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे? आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका।